कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला परत आणण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींच्या नेतृत्वात मूक पदयात्रा सुरू झाली आहे। नांदणी गावातून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे। नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही पदयात्रा आहे। पहाटे 4 वाजता नांदणीतून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे, तर दुपारी ही यात्रा कोल्हापुरामध्ये दाखल होईल। दरम्यान राजू शेट्टींसह अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक हे या पदयात्रेमध्ये सहभागी झालेत। तर पदयात्रेत सामील झालेल्या महिलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही जाणून घेऊयात। मी लहान बाळ असल्यापासून त्याला लहानाचं मोठं केलंय। आमची इमोशनल अटॅचमेंट खूप आहे। आमच्या घरातलं एक बाळ काढून नेल्यासारखं त्यांनी नेलंय। त्यामुळे आम्हाला माधुरी हत्ती परत पाहिजेच। येणार, आम्ही ते प्रयत्नच करणार आणि आम्ही आणणारच त्याला हत्तीला। तुम्ही किती वर्षांपासून बघताय महादेवी हत्तीला? आम्ही जवळजवळ 30-40 वर्षापासून ते महादेवी हत्तीला बघतोयच आम्ही। भावना म्हणजे आम्ही 4 वर्ष असल्यापासून ते त्याला सांभाळलेलं आहे। त्यामुळे त्याचं किती आमच्या म्हणजे भावना उतरल्या असतील हे समजायलाच पाहिजे आज। आणि आम्हाला माधुरी ही आम्हाला आमच्या गावी परत पाहिजेच। आम्हाला आमची माधुरी परत पाहिजे म्हणून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि आम्ही आमच्या माधुरीला परत घेऊन येणारच नांदणी गावामध्ये। नांदेड ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत